मेरे तन में भी, मेरे मन में भी, मेरे लहू में भी, मेरे रोगों में भी, मेरे तन में भी, मेरे मन में भी, मेरे लहू में भी, मेरे रोगों में भी, मैं मर जाऊं तो मेरे कफन पे लिख देना जय भीम। बाबासाहेबांचा अनुयायी फार दिवसातून 6 डिसेंबरला आपल्या पत्नीसोबत जायची इच्छा असते। आपल्या पत्नीला बरोबर घेऊन 6 डिसेंबरचा सोहळा आपण या डोळ्यांनी पाहावा अशी मनोमन इच्छा असते। परंतु प्रापंचिक अडचणी बऱ्याच असतात, त्यातून काही त्यांना जमत नाही। पण एक निश्चय करतात दोघं पती पत्नी की आज येत्या 6 डिसेंबरला आपण दोघांनी जायचं आणि तो चैत्यभूमीचा सोहळा आपण या डोळ्यांनी पाहायचा। माझा एक मित्र आहे, तो मित्र पण त्या सोहळ्याला येतो आणि भारत देशाच्या काय पण जगाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी म्हणून तिथं आपला हा बहुजन समाज त्या ठिकाणी गोळा होतो। आणि म्हणून तो आपल्या पत्नीला काय म्हणत आहे, येत्या 6 डिसेंबर दिनी त्या चैत्यभूमीला जाऊ आणि जोडीनं भीमरायाचं दर्शन घेऊ, जोडीनं भीमरायाचं दर्शन घेऊ। येत्या 6 डिसेंबर दिनी, येत्या 6 डिसेंबर दिनी त्या चैत्यभूमीला जाऊ, जोडीनं भीमरायाचं दर्शन घेऊ, जोडीनं भीमरायाचं दर्शन घेऊ। येत्या 6 डिसेंबर दिनी, हे भीमराया म्हणजे कोण होते आपल्या पत्नीला सांगत आहे। 9 कोटी दिनांची ती होती माऊली, 9 कोटी दिनांची ती होती माऊली, रक्षणाला सेना आपल्या धावली हो। पदचरणे आपण त्यांच्या पदचरणे आपण त्यांच्या जोडीनं लीन होऊ, जोडीनं भीमरायाचं दर्शन घेऊ, जोडीनं भीमरायाचं दर्शन घेऊ। येत्या 6 डिसेंबर दिनी, मी लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये माझे वडील म्हणजे नाथपंथी होते। आमच्या घरामध्ये 1 तारीवर हरिभजनाचा कार्यक्रम सतत चालत असे। मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून
माझ्या कानावर हे भजनाचे सूर पडले आणि मी त्या भजनाच्या मंडळीमध्ये जाऊन मी असा सहज बसत असे. मग तिथे दिमडी, ताऱ्या, चिपळ्या, लहानशी टाळ ही सगळे वाद्य वाजत होती आणि मला ते सूर ताल ऐकून बघून माझ्यासुद्धा अंगामध्ये एक असा उन्माद व्हायचा की मला सुद्धा काहीतरी वाजवावं अशी माझी एक इच्छा व्हायची. तेव्हा मी स्वतःच्या मांडीवर ढोलकीचं जसं थाप मारतात ढोलकी वाजवणारे तसे मी पण माझ्या मांडीवर आपला वाजवू लागलो. माझ्या हालचालीकडे माझ्या वडिलांचं आणि बसलेल्या इतर अनेक कलाकारांचं लक्ष होतं. कधी गोष्ट आहे? माझ्या लहानपणी 1953 सालची गोष्ट आहे. आणि तेव्हापासून जसजसं माझं वय वाढत गेलं तसंच मला याची गोडी वाटू लागली. मला वयाच्या 15व्या वर्षापासून ही हार्मोनियमची कला अवगत झाली. 1965 सालापासून मी पेटी वाजवू लागलो आणि स्वतः गाऊ पण लागलो. सुरुवातीला मला भीम गर्जना घेते म्हणून लक्ष्मण राजगुरू यांची पहिली आवृत्ती त्यावेळेला छापीली होती. ती आवृत्ती माझ्या हातामध्ये पडली. त्यावेळेला फक्त 25 पैसे त्या आवृत्तीची किंमत होती. मी ती आवृत्ती विकत घेतली आणि त्यातली गीते मी पाहिली. त्यातल्या चालीसुद्धा माझ्या अगदी ओळखीच्या वाटल्या मला आणि त्या पुस्तकातली गीतं मी माझ्या अंतःकरणात घोळू लागलो, गाऊ लागलो. त्यानंतर थोड्या दिवसामध्ये म्हणजे 1966 साली महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आणि गायक, आता ते सध्या हयात नाहीत, ते कालकथित बुद्धवासी झाले, त्यांचं नाव आहे वामनदादा कर्डक. त्याचप्रमाणे त्यांचे स्नेही ते पण एक्सपायर झाले, बुद्धवासी झाले. त्यांचं नाव आहे लक्ष्मणदादा केदार. या दोन्ही कवींची गीतं माझ्या कानावर पडली आणि मला भीमगीताची फारच गोडी, अवीट गोडी लागली. वामनदादांना समोर ऐकलंय का तुम्ही? वामनदादांना समोर ऐकलंय का म्हणलं तुम्ही? वामनदादांना समोर ऐकलं मी. कुठं? ठाण्यामध्ये. वामनदादा सगळा महाराष्ट्रभर दौरा करत होते आणि अचानक वामनदादांची स्वारी जेव्हा मी ठाण्यामध्ये राहत होतो, ठाण्यामध्ये जेव्हा ते आले आणि त्यांची मी पार्टी पाहिली तेव्हा खरोखरच वामनदादाची लेखणी म्हणजे काय चीज आहे हे मला कळलं. अगदी साधी भाषा, साधे शब्द, खेड्यातील ग्रामीण भागातील महिला जात्यावर ओवी गातात अशा पद्धतीनं वामनदादाची ही लेखणी, वामनदादा सुद्धा गात होते. तर खरोखरच त्यांच्या आवाजामध्ये अशी अवीट गोडी होती की लहान मुलंच काय, म्हातारी माणसं सुद्धा माना डोलावत. अशी वामनदादांची ही लेखणी, वामनदादांची गीतं माझ्या मनावर ठसली गेली आणि मी तेव्हापासून भीमगीताकडे जास्त आकर्षित झालो. त्या कार्यक्रमात कोणती गाणी ऐकली होती तुम्ही? त्यावेळेला मला एवढी काय जाण नव्हती, पण वामनदादांचं एक गीत, चांदण्याची छाया कापुराची काया, चांदण्याची छाया कापुराची काया. हे गीत मी ऐकलं आणि खरोखरच चांदण्याच्या छायेप्रमाणे, कापराच्या काळेप्रमाणे माझ्या भीमरायाची कांती होती. कांती तर होतीच तशी,
पण त्यांची कीर्ती अशी या जगामध्ये झळकली की आज या देशाचा कोहिनूर हिरा म्हणून आज ओळखलं जातं. प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य आणि या संविधानाचे लेखक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. असे हे भीमराया त्यांच्या गीताची मला अवीट गोडी लागली आणि वयाच्या 15 वर्षापासून ते आजपर्यंत मी मुंबई सोडली, परंतु हा नाद सोडला नाही. मी चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या ह्याच्यामध्ये कामाला होतो, मी सर्व्हिसला होतो, पण मी सर्व्हिस करू शकलो नाही. का तर हा नाद होता मला. ह्या नादामध्ये कुठं काय कार्यक्रम आला तर त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहत होतो, पण कामावर गैरहजर होतो आणि गैरहजेरी असल्यामुळं मला कामावरून काढून टाकण्यात येईल. अशा प्रकारे मी सर्व्हिस कुठं करू शकलो नाही. पण हा नाद मी आजपर्यंत जोपासला आणि आजही मी 4 माणसामध्ये आपल्या जनतेमध्ये मी जेव्हा बसतो तेव्हा मला मानाठाणानं माझं नाव जरी हरिदास कांबळे असलं तरी आज लहान मुलापासून ते 90 वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण मला मास्टर म्हणतात. मी कोणी शाळा मास्टर नाही, कोणी ग्रँड मास्टर नाही, कोणी कुठला मास्टर नाही. मी फक्त हार्मोनियम मास्टर आणि गायक आहे. सुरुवातीच्या काळात सर्वप्रथम ज्यावेळेस माझ्या हाती लक्ष्मण राजगुरूची आवृत्ती भीम गर्जना घेते ही आवृत्ती पडली, त्यावेळेस मला त्यातलं एक गीत आवडलं. बोधानो हे जानी ठेवा मिळून लाव किनारी लावा आज एकीने लाव भीमाचे हे गाजवा 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 बोधानो जानी ठेवा मिळून लाव किनारी लावा आज एकीने लाव भीमाचे हे गाजवा 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 गाजवा. सुटला तुफानी हवेचा वारा सुटला तुफानी हवेचा वारा नाव वादळात हिला डावा किनारा भीमवंशाचा आणि कुळाचा भीमवंशाचा आणि कुळाचा जातीवंत विरीचे हवा बोधानो जानी ठेवा मिळून लाव किनारी लावा आज एकीने नाव भीमाचे गाजवा 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 गाजवा. अरे राजगुरु जन्म पाये का आई पोटी राजगुरु जन्म पाये का आई पोटी झाले गेले विसरून जा बसाये का ताटी झाले गेले विसरून जा बसाये का ताटी. भीमवंशाचा
आणि कुळाचा भीमवंशाचा आणि कुळाचा जातिवंत वीरीचे हवा बौद्धाने जाणी ठेवा मिळून नाव किनारी लावा आलयकीने नाव भीमाचे हे गाजवा 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 गाजवा. प्रल्हाद शिंदे सोबत पण काय कार्यक्रम केलेत का तुम्ही? प्रल्हाद शिंदे होय. काय सांगाय त्यांचे अनुभव सांगाय त्यांच्या सोबत केलेले काय? भारताचे आपल्या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक ते पण कालखंडित झाले प्रल्हाद शिंदे. प्रल्हाद शिंदे हे तर असे गायक होऊन गेले की त्यांच्यासारखा गायक या पृथ्वीवर आणि आता होणं शक्य नाही. प्रल्हाद दादाच्या तोंडून ऐकावी पांडुरंगाची भक्तिगीतं, ऐकावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गीतं, ऐकावी उर्दू कव्वाली. आज आपल्या भारत देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा प्रल्हाद दादाच्या काही कॅसेट्स गेल्या. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा हे तर सर्व जगाला माहित आहे. तर असे प्रल्हाद दादा, या प्रल्हाद दादांची आणि माझी मुलाखत ठाण्यामध्येच सिद्धार्थ नगर म्हणून एक वस्ती आहे, ठाणा स्टेशनच्या पूर्वेच्या बाजूला. त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता. विठ्ठल उमप नाव तुम्ही ऐकल्याबरोबर तुम्ही जाणून चुकला असाल. विठ्ठल उमप हे तर गीत गाता गाता जय भीम म्हणत त्यांचा स्टेजवरच त्यांची प्राणज्योत मालवली. असे विठ्ठल उमप दादा आणि प्रल्हाद दादा यांचा कार्यक्रम होता. त्यावेळेला प्रल्हाद दादांचे पेटी मास्टर अचानक आजारी पडले, त्यांची तब्येत बिघडली. ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमाची जर वेळ होत आलेली आहे चालू करायची, परंतु हार्मोनियम मास्टर नसल्यामुळं दादा काळजीत होते आणि त्यांचा चाललेला संवाद तो माझ्या कानावर आला. मी कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होतो. अरे आपल्याला हार्मोनियम मास्टर नाहीये, हार्मोनियम वाजवणारा नाही, काय करायचं काय. हा संवाद मी ऐकला आणि सहज दादांना म्हटलो, दादा मला पण थोडी थोडी हार्मोनियम वाजवायला येते, मी बसू काय तुमच्या जोडीला. दादा म्हणले, बाळ मला तुझी थोडी मुलाखत एक्स्ट्रा घ्यावी लागेल. मुलाखत तुझी एक्स्ट्रा घ्यावी लागेल म्हटल्यानं मला एका खोलीमध्ये नेलं आणि मी पेटी कशी वाजवतो हे त्यांनी पाहिलं. मला म्हटले ठीक आहे बा, चल बस म्हटले माझ्या बरोबर. कधीची गोष्ट ही 1966 सालची गोष्ट आहे. 1966 साली मी दादांच्या बरोबर पेटी वाजवायला बसलो. त्यावेळेला दादाने कुठलं गीत गायलं होतं, अरे चम 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 तलवारी सम, चम 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 तलवारी सम, धावरने घे मर्दा तू सुर सैनिक भीमाचा, चल 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 तू सुर सैनिक भीमाचा, चल 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 तू सुर सैनिक भीमाचा. चम 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 तलवारी सम, धावरने घे मर्दा तू सुर सैनिक भीमाचा, चल 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 तू सुर सैनिक भीमाचा. दादाने हे गीत जेव्हा सादर केलं
ते गीत माझं हार्मोनियमवर बरोबर आलं. दादाने माझ्या पाठीवर हात ठेवला. बाळ, भावी काळामध्ये खरोखर तू एक कलाकार, चांगला उच्च प्रतीचा कलाकार होशील. मला दादांचा आशीर्वाद दिला, लाभला आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी ही कला आपल्या समोर दाखवतो आहे. प्रथमतः मला तथागत महाकारुणी गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माई, रमाई माई या सर्वांचा आशीर्वाद आहे. म्हणून आज मी तुमच्या समोर एवढं काही बोलतो आहे, एवढं काही चालतो आहे. परत काय कार्यक्रम त्यांच्यासोबत काही करायची संधी मिळाली होती का तुम्हाला? परत संधी मिळाली होती का त्यांच्यासोबत कार्यक्रम करायची? परत संधी नाही मिळाली, कारण ज्याचे ज्याचे कलाकार फिक्स असतात. एक योगायोग असा होता की त्यांचा हार्मोनियम मास्टर अचानक आजारी पडला, त्यामुळं मला तो योग लाभला, ती संधी लाभली. नंतरच्या काळात त्याच्यानंतर मी त्यांचे कार्यक्रम बरेच पाहिले, परंतु मी त्यांच्या बरोबर बसू शकलो नाही. पाहिले मी कार्यक्रम, कुठेही कार्यक्रम असले तर मी जात होतो. कारण पूर्वी कसं होतं, जयंती 14 एप्रिल एकदा सुरू झाली तर 14 एप्रिल पासून ते बौद्ध पौर्णिमेपर्यंत हा जयंतीचा कार्यक्रम सिलसिला चालायचा आणि कार्यक्रम असे सामने व्हायचे, जुगलबंदी व्हायची. असे कितीतरी कवी, प्रतापसिंग बोजडे, नवनीत खरे, त्याचप्रमाणे गोविंद मशिलकर, भिकू भंडारे, हरेंद्र जाधव, असे अनेक नामवंत कवी, अनेक कवींची मी गाणी ऐकली, त्यांचे कार्यक्रम पाहिले आणि तेव्हापासून तर मला आणखीनच उत्साह मिळाला आणि या कलेमध्ये माझं मन एकदम घडवून गेलं. कवी कोणते कोणते भेटले होते मला? मला कवी हरेंद्र जाधव भेटले, राजगुरू भेटले, जे कुंदन कांबळे भेटले, दादा वामनदादा कर्डक भेटले, लक्ष्मणदादा केदार भेटले. अशा कवींची माझी मुलाखत समोरासमोर झाली. मी त्यांच्या सहवासात थोडा का होईना वेळ, 1 तास 2 तास मी त्यांच्या सहवासात घालवले. तुमचा काय ग्रुप वगैरे होता का? काय माझा ग्रुप वगैरे काय नव्हता त्यावेळेला. तुम्ही परत ही कला तुम्ही कशी जोपासली? ही कला मी 1986 पासून ही कला जास्त जोपासण्यात आली. मी मुंबई सोडून मी गावी आलो. माझं गाव तपकिरी शेतपळ, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या गावामध्ये मी आलो आणि आल्यानंतर मी पाहिलं की तरुण मुलांची संख्या, आपल्यासारख्या माझ्याच वयाची मुलं, तरुण मुलं बरीच, जवळजवळ 15 ते 20 मुलं होती. मग त्याच्यामध्ये कोणी सरळ मार्गी होता, कोण वाम मार्गी होता. वाम मार्गी म्हणजे कोणी व्यसनाच्या अधीन गेलेला, कोण कसा तर कोण कसा तर कोण कसा. ही परिस्थिती मी पाहिली आणि पाहिल्यानंतर माझ्याकडे हार्मोनियम होती. शिवाय गावामध्ये पण साहित्य होतं, ढोलकी होती, हार्मोनियम होती. आमच्या गावची जनसेवा गायन पार्टी म्हणून पूर्वीचं नाव प्रचलित होतं आणि पहिले जे बुजुर्ग कलाकार माझ्या वडिलांच्या समान ते कलाकार सर्व आता निर्वतले. त्यांच्यापैकी म्हणजे त्यांच्या सहवासात बसून त्यांच्याबरोबर गायन काम करून केलेला म्हणजे आज मीच आहे फक्त, बाकी सगळे मावळले. आणि मी माझ्या सहवासामुळं जे जे तरुण माझ्याबरोबर आले ते तरुण भीमगीतं गाऊ लागले, मला कोरस करू लागले. 1986 सालापासून ते आतापर्यंत मी ही टिकवली पार्टी. आणि आताही झालं तर आताही ते कलाकार आहेत, परंतु व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. आणि हे व्यसन करून भीमगीते गाणं हे काही बरोबर नाही. त्या काळामध्ये हेच असे भारतीय बैठक, स्टेज वगैरे, मंडप वगैरे असं काही नाही. फक्त जयंतीच्या प्रेडमध्येच कुठं बाहेरगावी कार्यक्रमाला गेलो तर तिथं स्टेज असायचा. जरी स्टेज नसलं तर भारतीय बैठक असे मैदानात बाहेर
असे कार्यक्रम केले. कुठल्या कुठल्या गावाला जायचे कार्यक्रम करायला? आता कार्यक्रम तसं म्हटलं तर मंगळवेढा तालुका, सांगोला तालुका, पंढरपूर तालुका या 3 तालुक्यामध्ये तर ग्रामीण भागात मी बरेच कार्यक्रम केले. त्या गावांची यादी म्हटलं तर आता माझ्या एक एक गाव लक्षात येणार नाही, पण मंगळवेढा तालुका, पंढरपूर तालुका आणि सांगोला तालुका या 3 तालुक्यामध्ये माझे सर्वत्र कार्यक्रम झाले आणि मी प्रसिद्धीच्या झोतात आलो. कार्यक्रम कसे कसे असायचे ते? कार्यक्रम कोणते कोणते कार्यक्रम असायचे ते? हे भीमगीताचेच कार्यक्रम, फक्त भीमगीत? फक्त भीमगीताचे. तिसरीचे वगैरे कार्यक्रम असायचे का? त्याची म्हणायचे काय गाणे? तिसरीचे हा शोकगीताचे. हा हा त्याचे केले ते कार्यक्रम? हो. कुठं कुठं करायचे कार्यक्रम? कुठं कुठं जात होता? बरेच ठिकाणी जेवढे आता तुम्हाला सांगितलं, सांगोला तालुका, पंढरपूर तालुका हे सगळ्या 3 तालुक्यामधून तिसरीचे, पुण्यतिथीचे बरेचसे कार्यक्रम मी केले. कशी लोक तुम्हाला संपर्क कसे करायचे लोक त्या काळामध्ये? माझा संपर्क म्हणजे आता ज्या लोकांना आज समजा पंढरपूर तालुक्यातलं आज बाबा हे कासेगाव आहे, हे कासेगाव आहे तर कासेगावच्या पुढं तुमची खर्डी, आनवली आहे, गोपाळपूर आहे, पुढं सिद्धेवाडी आहे, पुढं तिकडं चिचुंबे आहे, तलाळी आहे, तावशी आहे, गुंजेगाव, दहिवडी ही अशी जी काही गावं आहेत त्या गावामधून म्हणजे आज बाबा मी जिथं कार्यक्रम केला त्या ठिकाणी वाच्यता व्हायची. अरे जे शेटपळचे हरिदास कांबळे फार चांगला उत्कृष्ट कार्यक्रम करतात, त्यांच्या तोंडून त्यांनी ऐकलं ते माझ्याकडे यायचे आणि मला निरोप देऊन जायचे. मास्तर आज आमच्या इथं असा असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून आलं पाहिजे. मला अगत्याचं बोलावणं व्हायचं आणि मी त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करत होतो. काय मानधन वगैरे मिळायचं का तुम्हाला? हो, मानधन मिळत होतं की. किती मिळायचं? त्या वेळेला कोण 1000 रुपये द्यायचे, कोणी 1500 द्यायचे, कोणाची परिस्थिती गंभीर असेल कोणी 700 दे, कोणी 800 दे, कोणी 500 द्यायचे. काय काय ठिकाणी तर आम्ही फक्त नारळ आणि सुपारी घेऊन आम्ही आलेलो आहोत. शोकगीत काय असायची? कोणती कोणती असायची शोकगीत? माझ्या स्वतःच एक गीत माझ्या कल्पनेनं मी रेखाटलेलं आहे. ते गीत असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा यांचं निधन झालं त्यावेळेला आपली 9 कोटी दलित जनता अश्रूने न्हाऊन गेली, दुःखी झाली आणि बाबांनी केलेलं सत्कार्य, बाबांनी केलेली चळवळ, बाबांनी आपल्या जनतेला दिलेलं प्रेम हे सगळं आठवलं आणि अंतःकरण भरून आलं. म्हणून माझ्या स्वकल्पनेतून मी एक गीताची रचना केली. ते गीत असं आहे, ओ बाबा तुमच्या सत्कार्याची आठवण येते फार, आठवण येते फार, आठवण येते फार. आठवण येता नैनी, आठवण येता नैनी अश्रू दाटते, यावे जन्मा भीमा पुन्हा वाटते. हो, आठवण येता नैनी अश्रू दाटते, यावे जन्मा भीमा
पुन्हा वाटते आम वाटते आम वाटते आम वाटते आम वाटते आठवण येता नैनी अश्रू दाटते यावे जन्म पुन्हा आम वाटते 1956 साली बाबासाहेबांचं निर्माण झालं आणि तेव्हापासून आतापर्यंतचा काळ लोटला, किती रात्री किती दिवस गेले. म्हणून माझ्या कल्पनेप्रमाणे मी काय मग लिहिलेलं आहे, लोटले दिन आणि लोटल्या रात्री विसरण पडला आहे तव खात्री लोटले दिन आणि लोटल्या रात्री विसरण पडला आहे तव खात्री स्वप्नी येता आमचा देविता प्रेमाचा तो आशीर्वाद देता कवठाळून हृदयी धरावे वाटते यावे जन्म बाबा आम वाटते हो आठवण येता नैनी अश्रू दाटते यावे जन्म बाबा आम वाटते सोडून बाबा आम्हा गेलात का हो सोडून बाबा आम्हा गेलात का हो चुका आमच्या पदरी घाला हो चुका आमच्या पदरी घाला हो दुःखाचे हे दुःखाचे हे वाहन सांगती केलं का हे सर माझे पार किती केले बाबा अहो पार किती केले बाबा दुःखाचे घाट ते यावे जन्म बाबा आम वाटते हो आठवण येता नैनी अश्रू दाटते यावे जन्म बाबा आम वाटते शनी बाबा तुम आठवीतो शनी बाबा तुम आठवीतो नयनी तव मूर्ती साठवीतो शब्द फुलांचा गुंफुनी माला शब्द फुलांचा गुंफुनी माला श्रद्धांजली तो चरणी वाहतो श्रद्धांजली तव चरणी वाहतो लेखनी हरिदासाची ही लेखनी हरिदासाची तुम्हाला विनविते यावे जन्म बाबा आम वाटते हो आठवण येता नैनी अश्रू दाटते यावे जन्म बाबा आम वाटते. तुम्ही लिहिलेलं आहे हो का कशामुळे तुम्हाला बिनगीत कशामुळे मनाला आवडायला लागली काय गोडी कशामुळे लागली बिनगीतांची काय कारण बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन
मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. 6 डिसेंबरला जेव्हा बाबासाहेबांचे निर्वाण झालं तेव्हा आमच्या घरातील सर्व मंडळी चैत्यभूमीवर सर्व गेली होती. माझे मामा, मला आई तर नाही पण माझी चुलती, माते समान प्रेम दिलं. ज्या चुलतीनं मला माते समान प्रेम दिलं त्या चुलतीचे भाऊ होते. त्या मामाने मला खांद्यावर घेतलं आणि आम्ही चैत्यभूमीवर गेलो. जेव्हा बाबासाहेबांची शेव घेऊन गाडी आली त्यावेळेला अक्षरशः असं जमलेला जनसमुदाय डोळ्यातून पाणी गाळत होता, हुंके देऊन रडत होता. हे सगळं दृश्य मी डोळ्यांनी पाहिलं. आणि मी मनात म्हटलं, मी मामाला म्हटलो, मामा हे का हो एवढे का रडतात? मला म्हटले, बाळ आपले कैवारी, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्वतले, संपले आणि म्हणून ही जनता सगळी रडते. आणि माझ्या पोटामध्ये त्यावेळेला भुकेचा डोंब उठलेला आहे. हे ऐकून माझी भूक उडून गेली. या जनतेची कैवारी, दुबळ्यांचे कैवारी, आपले कैवारी, आपले बाबा गेले. आणि हे ऐकून माझ्याही मनाला दुःख वाटलं. माझ्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. किती वय होतं तेव्हा तुमचं? त्यावेळेला मी 1950 चा माझा जन्म आहे. 1956 म्हणजे मी 6 वर्षाचा होतो. आणि तेव्हापासून मला बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अगदी आदर निर्माण झाला. आणि मी बाबासाहेबांचा एकमेव पाईक झालो. आणि वयाच्या 15व्या वर्षापासून जेव्हा मी ही कला अवगत केली तेव्हापासून तर मी बाबासाहेबांचा कट्टर अनुयायी झालो. मी बाबासाहेबांच्या कुठल्याही 6 डिसेंबरचा कार्यक्रम असो, 14 एप्रिलचा कार्यक्रम असो, मी कुठलाही कार्यक्रम मी आयोजित करतो. त्या दिवशी मी कार्यक्रमाचं नियोजन करतो, कार्यक्रमच करतो. रमामातेची जयंती असो, रमामातेचं बालपणाचं दिवस असो, मी ते दिवस आदरानं आनंदानं साजरा करतो. सगळ्यात जास्त मी वामनदादाचीच गीतं गायली. वामनदादाजी तसे हरेंद्र जाधव आहे, हे तुमचे विठ्ठल उमाप आहेत, जसं लक्ष्मणदादा केदार आहेत. या सर्वांची गीतं मी, सर्व कवींची गीतं मी गायली. उधरली कोटी कुळे आणि उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. ओ भीमा तुझ्या जन्मामुळे आणि बाबा तुमच्या जन्मामुळे. उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक ज्ञान ज्योती आणि कोटी कोटी वाटी तळपता किती जाणे उभ्या धरती भरती. एक ज्ञान ज्योती आणि कोटी कोटी वाटी तळपता किती जाणे उभ्या धरती भरती. मग अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. ओ भीमा तुझ्या जन्मामुळे बाबा तुमच्या जन्मामुळे. उधरली कोटी कुळे
भीमा तुझ्या जन्मामुळे. पेटी म्हणली कुणी वाजवायला शिकली तुम्हाला? पेटी वाजवायला कोणी शिकवली? पेटी मला वाजवायला कोणी सुद्धा शिकवले नाही, कोणी सुद्धा शिकवले नाही. लहानपणापासून माझ्या कानावर एक तऱ्हेचे स्वर होते. मी जेव्हा 4थी पास झालो, 5वीत गेलो, त्यावेळेला माझे चुलते हे मुंबईचे गायन पार्टी, माझे मेवणे, एक मेवणे होते माझे नाशिकचे, पोस्ट मास्टर होते, ते पोस्टामध्ये कामाला होते. एक माझे मावस भाऊ होते गोविंद ठोंबरे म्हणून, ते ढोलक वाजवत होते. आणि ही सगळी गायन पार्टी सांगली जिल्ह्यामध्ये कोकळे गाव आहे, त्या कोकळे गावाला आली होती कार्यक्रमाला. मग सहज जाता जाता आमचे चुलते काय म्हणले, बाबा माझं पण गाव इथं जवळच आहे, आमच्या गावावरून आपण जाऊया. आणि ते माझी वार्षिक परीक्षा चालू होती आणि त्यावेळेला जयंतीच्या खास एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं आगमन झालं. मी परीक्षेचे पेपर देत होतो 4थीचे, आणि ही पार्टी आली फक्त 1 दिवसासाठी. दुपारी आली, त्या दिवशी संध्याकाळी मुक्काम केला आणि संध्याकाळी त्यांनी 4 गीतं गायली तिथं आमच्या शेटपळच्या समाज मंदिरमध्ये. मी ती ऐकली आणि मग आमच्या चुलत्याला मी विचारणा केली, बापू ही पार्टी आपलीच आहे का? हो आपलीच आहे. हे तुझे भाऊ, हे गोविंद दादा, हे भाऊजी, हे भास्कर भाऊजी आणि हे वामन बनसोडे, हे अशी मला ओळख करून दिली कलाकारांची. आणि त्यावेळेला हार्मोनियम म्हणजे अशी होती ती हार्मोनियम की तिचे स्वर कानाला वेड लावणारे होते, अगदी मुलायम स्वर, जर्मनी स्वर एकदम. फक्त 110 रुपयामध्ये त्यावेळेला पेटी ती घेतली होती. आज त्या पेटीची किंमत आहे 1 लाख रुपये. तर त्या पेटीचे स्वर माझ्या कानामध्ये बसले. आणि दुसऱ्याच वर्षी 1 वर्षाचा कालावधी गेला असेल, आमचे मेवणे गेले त्यांच्या ड्युटीवर, हार्मोनियम मास्टर, आणि आमचे भाऊ पण त्यांच्या ड्युटीवर गेले. ते येणारको कंपनीमध्ये कामाला होते ठाण्याला, ते त्यांच्या ड्युटीवर गेले. माझे चुलते माटुंगा रेल्वे वर्कशॉप तिथं कामाला होते, ते पण आपल्या ड्युटीला लागू झाले. आणि मग हार्मोनियम ही साहित्य घरामध्ये तसंच पडून राहिलं. आणि 1964 साली मी ठाण्याला गेलो खास शाळा शिकण्यासाठी. 1964 साली मी 6वीच्या वर्गात प्रवेश केला. आणि मग 6वीचं इथं खेडेगावामध्ये काय एक वही एक पाठी काय घेऊन गेलं तर सगळं होऊन जायचं. पण तिथं असं होतं की 4-5 वह्या, त्याच्यामध्ये एक रफ एक फेर असे प्रकार होते. मग त्या 8-10 वह्या असायच्या. हे सगळं दप्तर मला घेऊन जायला काही सोयी नव्हती, मी हातात कसं घेऊन जाणार. म्हणून मी एकदा माझ्या चुलतीला विचारणा केली का, म्हणलं नाणे मला एक माझी वही पुस्तकं ठेवायला एक पेटी पाहिजे. मला चुलती काय म्हणाली, बाबा वर माळ्यावर चढ, माळ्यावर पेटी आहे म्हटली. माळ्यावर पेटी आहे म्हणल्यानंतर मी माळ्यावर चढलो. दुपारी साधारण 12-12:30ची वेळ असेल. सकाळची शाळा करून मी आलो 12 वाजता, जेवण वगैरे केलं आणि वर माळ्यावर चढलो. माळ्यावर चढलो आणि पेटी शोधू लागलो. पण पुस्तक ठेवायची पेटी ही तर मला सापडली नाहीच नाही. तर हीच पेटी माझ्या हाताला लागली. आणि जेव्हा ही पेटी माझ्या हाताला लागली त्यावेळेला मी सहज बोट फिरवले. मी एकदा एवढा आनंदित झालो की माझ्या कानामध्ये ते स्वर एकदम घुमू लागले आणि मला हार्मोनियमची एवढी आवड झाली. त्याच्यावरच मी शिकलो. पहिल्यांदा कुठलं गाणं शिकलो असेल मी तर शम्मी कपूरचा
ब्लफ मास्टर म्हणून पिक्चर आला होता. त्या ब्लफ मास्टर मध्ये एक गाणं होतं, गोविंदा आला रे आला, जरा मटकी सामाल ब्रिजी ग्वाला, अरे 1 2 3 4 राजू दादा के चले होशियार. हे गीत, हे प्रथम गीत मी वाजवायला पृथ्वीवर शिकलो आणि त्याच्यानंतर मी हळूहळू अगदी सगळे गीत मी वाजवू लागलो. मला कोणी गुरु नाही, मला कोणी शिकवलं नाही, मला कोणी काही नाही. माझी आत्मबुद्धी, माझी स्वतःची बुद्धी. विनंती माझी तुमच्या चरणी भीमराया, असू द्यावे अखंड माझ्यावर तुमची माया. रमाबाईची मागणी काय होती? फक्त कपाळाचं कुंकू, फक्त कपाळाचं कुंकू आणि काळ्या मण्याची पोट. हे स्त्रीच्या सौभाग्याचे हे 2 अलंकार आहेत. बाकीचे अलंकार काही कामाचे नाहीत, अशी माझी रमाई ठाम मताची होती. आणि तिने आपण तर असं आदर्श दाखवला, आदर्श ठेवला, परंतु इतर आपल्या समाजातील, आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील सर्व भगिनींना माझ्या रमाई मातेने आदर्श दिला. ती काय म्हणते? बॅरिस्टर बाबासाहेबांची पत्नी बॅरिस्टर माता रमाई. आणि ही माता रमाई जर का सकाळी पाणी भरण्यासाठी नळावर जर गेली तर आजूबाजूच्या महिला रमाई मातेकडे बघत राहायच्या. का? तर बॅरिस्टर बाबासाहेबांची पत्नी. पण रमाई मातेच्या अंगावर एकही सोन्याचा दागिना नाही, फक्त गळ्यात काळ्या मण्याची पोट आणि अंगावर साडी जुनी. तेव्हा बाकीच्या महिला रमाई मातेला म्हणायच्या, काय होत आई, अहो तुमचे पती बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्ही अशा का? तुमच्या अंगावर एकही सोन्याचा दागिना नाही. तेव्हा माझ्या रमाईचं एक उत्तर असायचं या भगिनींना. ते उत्तर कसं आहे? ओ सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कोणे, सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणे, सुखाने राहू द्या माझे काळ मनी, सुखाने राहू द्या माझे काळ मनी. सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कोणी, सुखाने राहू द्या माझे काळ मनी, सुखाने राहू द्या माझे काळ मनी. साहेब परदेसी जाता किधर, साहेब परदेसी जाता किधर, आठव बाई मलिला ते होतोची ग. साहेब परदेसी जाता किधर, आठव बाई मलिला ते होतोची ग. दिन जाई सुना रात जाई सुनी, सुखाने राहू दे
माझे काळ मनी सुखाने राहू दे, माझे काळ मनी सुखाने राहू दे, माझे काळ मनी. अहो साहेबांचं, अहो साहेब विद्येच्या विद्याधर, नाव त्यांचं गाजे जगभर. साहेब विद्येची विद्याधर, नाव त्यांचं गाजे जगभर. माझ्या साहेबावानी नाही दुसरे कोणी, सुखाने राहू दे, माझे काळ मनी सुखाने राहू दे, माझे काळ मनी. सोन मोत्याची माळ गळ बांधू कुणी, सुखाने राहू दे, माझे काळ मनी. साहेबांचं नाव बाई माझ्या मुखी, त्याची बाई मी आहे सुखी. साहेबांचं नाव बाई माझ्या मुखी, त्याची बाई मी आहे सुखी. माझ्या साहेबावानी नाही दुसरे कोणी, सुखाने राहू दे, माझे काळ मनी सुखाने राहू दे, माझे काळ मनी. ओ सतपाळ घराण्याची आहे मिसू, सतपाळ घराण्याची आहे मिसू. स्वाभिमानी ऊर माझा येतो भरून, सतपाळ घराण्याची आहे मिसू. स्वाभिमानी ऊर माझा येतो भरून. जरी अंगावरी साडी असली जुनी, जरी अंगावरी साडी असली जुनी, सुखाने राहू दे, माझे काळ मनी सुखाने राहू दे, माझे काळ मनी सुखाने राहू दे, माझे काळ मनी. सोन मोत्याची माळ गळी बांधू कुणी, सुखाने राहू दे, माझे काळ मनी. अब तुम्ही सजवा खुशाल, तुम्ही सजवा खुशाल, दागिन्याने गळा अखंड राहो माझ्या श्री भीमाचा मळा. अखंड राहो माझ्या श्री भीमाचा मळा, अखंड राहो माझ्या श्री भीमाचा मळा. लागला ना मारा पुढे तयांचा निभाव, अरे रणांगणी पेशिव्यांची, रणांगणी पेशिव्यांची झाली धावा धाव. असे ते भीमा कोरेगाव, 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 असे ते भीमा कोरेगाव. अरे लागला ना मारा पुढे तयांचा निभाव, लागला ना मारा पुढे तयांचा निभाव. रणांगणी पेशी जायची, रणांगणी पेशी जायची झाली धावा धाव.
असते भीमा कोरेगाव, असते भीमा कोरेगाव, असते भीमा कोरेगाव, असते भीमा कोरेगाव, असते भीमा कोरेगाव. राजानंद गड पाहिले. हे खरोखरच बाबासाहेबांचे परम भक्त होते, निष्ठावान होते. पण यांना महारोगाची लागण झाली आणि यांची शेवटी त्यांचा त्याच्यामध्ये अंत झाला. पण गडपाहिले साहेबांनी आपली लेखणी बंद ठेवली नाही. त्यांचं सुरुवातीचं वंदन बुद्धदेवा गुरु गौतमा, बुद्धदेवा गुरु गौतमा, ललिताच्या पुरुषोत्तमा, शक्तीच्या चालका, भक्तीच्या बालका, संकटी तूच रक्षी आम्हा. हो बुद्धदेवा गुरु गौतमा, पतिताच्या पुरुषोत्तमा, शक्तीच्या चालका, भक्तीच्या बालका, संकटी तूच रक्षी आम्हा. हो बुद्धदेवा गुरु गौतमा. हे गोवकिंदू गरणेश्वरा, घेतले पदरिया पामरा. हे कृपा सिंधू परमेश्वरा, घेतले पदरिया पामरा. जादू करा धरतीचा जरा, अनाथाला जगी आसरा, अनाथाला जगी आसरा. अनाथाला जगी आसरा. बुद्धदेवा गुरु गौतमा, पतिताचे पुरुषोत्तमा, शक्तीच्या चालका, भक्तीच्या बालका, संकटी तूच रक्षी आम्हा. ओ आसु एकच मम अंतरी, आसु एकच मम अंतरी, हातूनी या तुझी सेवा घडावी जरी. कष्टाची भाकरी चाकतो मी करी, भक्तीची भाकरी चाकतो मी करी, चूक यातून घडली जरी. राजा नंदाला करावी क्षमा, राजा नंदाला करावी क्षमा. हे जगजीवना गौतमा, शक्तीच्या चालका, भक्तीच्या बालका, संकटी तूच रक्षी आम्हा. हो बुद्धदेवा गुरु गौतमा. मी भीम पाईक अश्मान हरिदास भगवान कांबळे, राहणार तपकीर शेटपळ तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर.
मी वयाच्या 15 वर्षापासून या गायन कलेमध्ये आणि बाबांच्या या गीतामध्ये मी आजपर्यंत माझं आयुष्य घालवलं, इथूनही घालवणार आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुखातून भीमवाणीच बाहेर येणार आहे. भीमवाणी, बुद्धाची वाणी, याच्याशिवाय इतर काही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. तसा तर मी चौवांगी चिरा आहे. मी मराठी, हिंदी, फिल्मी गीतं पण गातो. मला अभंग, गवळणी, काही कबीरांची भजनं, काही एकतारी भजनं, असा मी सगळ्या ह्याच्यामध्ये मी भाग घेऊन माझी मी ही कला सादर करतो. तरी मला ही भीम चळवळ ही अशी जागृत झाली पाहिजे. आताच्या सध्याच्या या नवतरुणांनी बंड करून उठलं पाहिजे. आज खेडोपाड्यामध्ये अन्याय अत्याचार घडतो, खेडोपाड्यामध्ये अन्याय अत्याचार घडतो. तुम्ही आम्ही डोळे उघडे ठेवून पाहतो, कान उघडे ठेवून ऐकतो, पण तुम्हाला आम्हाला चीड काही येत नाही. म्हणून वामनदादा कर्णक म्हणतात, अरे मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. हे सगळं आपण बघतो, ऐकतो, पण आम्हाला चीड येत नाही. जर असं जर होत राहिलं तर आपल्यावरचे अन्याय अत्याचार वाढले जातील, अजूनही वाढले जातील. म्हणून नवतरुणांनो जागे व्हा, भीमाची चळवळ जागृत ठेवा, भीमाचे कार्य जागृत ठेवा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करतो. या जयंतीच्या वेळी आपण काय करतो? आपण डॉल्बी लावतो, डीजे लावतो, बाबासाहेबांची मिरवणूक मोठ्या थाटामाटानं काढतो आणि अगदी आनंदानं, अगदी जल्लोषानं आपण मिरवणुकीमध्ये नाचतो. एवढे नाचतो की आपल्याला जमिनीवर पाय ठेवायला सुद्धा नकोसं वाटतं. आणि मिरवणूक संपली की आपण ताबडतोब अंथरुणावर पडतो आणि पडल्या पडल्या आपल्याला झोप लागते. तर बंधूंनो, असं होतं कामा नये. मिरवणूक तुमची कितीही तुम्ही जल्लोषमध्ये काढा, किती आनंदात काढा, कितीही नाचा, कितीही बागडा, पण बाबासाहेबांच्या गुणाची कीर्ती ही तळागाळातल्या माझ्या माता पित्यांच्या, माझ्या भगिनींच्या कानावर गेली पाहिजे. हेच मुख्य ध्येय आहे बंधू आणि भगिनीनो. माझं हेच एक मुख्य ध्येय आहे. आणि म्हणून मी जनतेला सदैव माझ्या गीतातून म्हणत असतो, काय म्हणत असतो? अरे बाबासाहेब, बाबासाहेब आपले कैवारी होते, बाबासाहेब दिनांचे पुढारी होते. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं हे तुम्ही आम्ही नुसतं जयंती करून नाचून बागडून चालणार नाही. तर बाबासाहेबांची जाण ठेवा, त्यांचे ध्यान ठेवा, त्यांच्याशी कोणी बेईमानी करू नका. आणि जर का बेईमानी केली तर बाबासाहेब तुम्हाला कधी माफ करणार नाहीत. म्हणून लक्ष्मणदादा केदारचं गीत आहे, ते जाता जाता तुम्हाला थोडक्यात ऐकवतो. चौघांचे 40 झाले पाहिजे. 2004 साली 4 आपल्या खासदार संसदमध्ये निवडून आले, पण चौघांचे 40 झाले नाहीत. प्रतापसिंग बोरळेच्या बोलांना यश आलं नाही. म्हणून आमच्या लक्ष्मणदादा केदारने
काय म्हटलं की बाबासाहेबांच्या गुणाबद्दल तुम्हाला स्वाभिमान नाही, त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला अभिमान नाही. अरे तुमच्या चौघांचे 40 होण्याऐवजी तुम्ही चौघांचे एकदम 3वर आला, 2वर आला, सगळे पांगले गेले. पण हे कशामुळं? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. तुम्हाला खुर्ची पाहिजे, खुर्ची मिळाली, पण बाबासाहेबांसारखं तुम्हाला वैभव मिळणार नाही, विद्वत्ता मिळणार नाही. म्हणून केदारदादा काय म्हणतात? अरे बेईमानी बेईमानी करुणी भीमाशी दूर फटकून राहू नको रे. बेईमानी करुणी भीमाशी दूर फटकून राहू नको रे. नाव बापाचे तू सांगताना, नाव बापाचे तू सांगताना बट्टा जिबळीला लावू नको रे. बट्टा जिबळीला लावू नको रे. बेईमानी करुणी भीमाशी दूर फटकून राहू नको रे. एवढं दादांनी आपल्या आवाजात, आपल्या शब्दात एवढं कळवून सांगितलं, पण त्याचा कुणावर परिणाम झाला नाही. आणि शेवटी आजकालचे कार्यकर्ते हे असेच आहेत, स्वार्थासाठी बाबासाहेबांचं नाव घेतात, परंतु अंतःकरणापासून, मनापासून बाबासाहेबांचे नाव घेणारे आमच्यासारखे आम्हीच. म्हणून म्हणायचं, बंधू आणि भगिनीनं, काही माझ्या बोलण्यातून, माझ्या आचरणातून काही चूक भूल झाली असल्यास मला क्षमा करावी, एवढीच माझी शेवटची तुम्हाला नम्र विनंती आहे. जय भीम, नमो बुद्धाय. फुले नाम कैसे कैसे जमी खा गए नौजवान, कैसे कैसे अरे आज जवानी पे गिराने वाले कल पछताएगा. सर उठा के चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. अरे चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है जल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है जल जाएगा. जल जाएगा, जल जाएगा, जल जाएगा, जल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है जल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है जल जाएगा. अरे ज्वानी छाया जोरावरती ज्वालामुखी खोलतो. पश्चाताप होईल तुला उजाला का टाळतो.
आणि उगवलेला सूर्य तोही हळूहळू मावळतो. उगवलेला सूर्य तोही हळूहळू मावळतो. उगवलेला सूर्य तोही हळूहळू मावळतो. मावळतो 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 मावळतो. अरे प्रवासी तू दुनियेचा हा तुझा प्रवास आहे. इथे पाहुणच्या राहते फक्त 4 दिवस आहे. फक्त 4 दिवस आहे. धन दौलत माझी म्हणून जरी उराशी धरशील, खाली हाताने आला खाली हाताने जाशील. तुझे जितके भाऊ दुखाने मागे सरतील, तुझ्याच पैशाने तुझी अंत्ययात्रा करतील. अरे प्रथम आहे जीवन तू उगाच का जाळतो. उगीच या जीवनात जीवनाशी खेळतो. आणि उगवलेला सूर्य तोही हळूहळू मावळतो. उगवलेला सूर्य तोही हळूहळू मावळतो. उगवलेला सूर्य तोही हळूहळू मावळतो.